सध्या महाराष्ट्रामध्ये विविध जाती आपल्या आरक्षणाबाबत जागरूक झालेले आहेत। असा संघर्ष मराठा आणि ओबीसी मध्ये चालू आहे। चला मराठा आणि ओबीसी संघर्ष काय याची पार्श्वभूमी आणि त्याची पूर्ण माहिती घेऊया। ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाचे मुख्य कारण मराठा आरक्षणाचा ओबीसी कोट्यात झालेला समावेश या मागणीमुळे निर्माण झालेला संघर्ष आहे। सध्या या संघर्षात सरकारची भूमिका अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीची बनलेली आहे। मराठा समाजाला कुणबी दाखलेतील ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला ओबीसी समाज इतर मागासवर्गीय समाजाला तीव्र विरोध आहे। ओबीसी समाजाच्या आंदोलनाची भूमिका आणि प्रमुख मागण्या काय ते आपण बघूया। ज्या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत, स्वतंत्र आरक्षणाची मागणी। मराठा समाजाला ओबीसी कोट्याबाहेर स्वतंत्र आरक्षण द्यावे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागता मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करावी। कुणबी प्रमाणपत्राला विरोध ही दुसरी मागणी आहे। मराठा समाजातील लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊ नयेत। ज्यांच्याकडे ऐतिहासिक आणि कायदेशीर पुरावे त्यांनाच कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावी। आरक्षणाचा हिस्सा काय मिळावा। मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळाल्यास ओबीसीचा आरक्षण हिस्सा जो 19% आहे तो कमी होईल आणि त्याची शैक्षणिक व नोकरीची संधी हिरावल्या जातील अशी ओबीसी समाजाची भीती आहे। आता त्याचं म्हणणं आहे लेखी आश्वासन द्यावे। सरकारकडून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याबाबत स्पष्ट आणि लेखी आश्वासन मिळावे। तसेच त्यांचं म्हणणं आहे बॅकवर्ड क्लास कमिशन बीसी अहवाल पाठिया आयोगाप्रमाणे ओबीसी समाजाच्या मागणीसाठी शास्त्रीय आकडेवारी गोळा करून ओबीसीच्या मागण्यावर निर्णय घेण्यासाठी समिती न्यावी। तर सद्यस्थिती महाराष्ट्रामध्ये ओबीसी महासंघाचा नेतृत्वाखाली ओबीसीची संघटना राज्यभर आंदोलनाची साखळी उपोषण सुरू ठेवली आहे। काही ठिकाणी आंदोलने मराठा आंदोलनाचे केंद्र असलेल्या गावामध्ये जसे उदाहरणार्थ अंतरावली सरडी येथे पोहोचले, ज्यामुळे दोन्ही समाज तणाव निर्माण वाढले। आता यावर महाराष्ट्र सरकारची भूमिका आणि त्याची अडचणी काय। मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोन्ही समाजांना संतुष्ट ठेवणे तसेच न्यायालयीन मर्यादा 50% आरक्षण न ओलांडणे ही सरकार समोरील मोठी आव्हान आहे। आता यावर सरकारची दुसरी भूमिका काय। मराठा आरक्षणाचे प्रयत्न। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने ज्या मराठा समाजाकडे कुणबी नोंदीचे पुरावे आहेत त्यांना कुणबी ओबीसी उपजात प्रमाणपत्र देण्याचे निर्णय घेतलाय। हैदराबाद गॅझेट लागू करून मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली। आता या निर्णयामुळे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अशी सरकारची अपेक्षा होती। आता यानंतर सरकारने ओबीसींना काय सूचना दिलेली आहे तर दुसरीकडे ओबीसी समाज आक्रमक होताच सरकारने ओबीसी नेत्यांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे वारंवार तोंडी जाहीरपणे आश्वासित केले आहे। सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून ओबीसी समाजाच्या आरक्षणाची संरक्षण समिती नेमली आहे। सरकारच्या महायुतीतील काही प्रमुख नेते जसे की छगन भुजबळ हे ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याने सरकारमध्येच या प्रश्नावर मतभेद असल्याचे दिसून आले। आता सरकार समोरच्या अडचणी काय। 50% मर्यादा। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण म्हणजे SC-BC देण्याचा पूर्वीचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असून कारण तो 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडते, त्यामुळे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून कुणबी म्हणून आरक्षण देणे हा कायदेशीर तोडगा समोर आलेला। आता यावर राजकीय समतोल कसा साधायचा। मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महायुतीच्या मतभेदीचे मोठे मतदार आहे। कोणत्याही एका समाजाला नाराज केल्यास त्याचे मोठे राजकीय परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होण्याची भीती सरकारला आहे। यावर सरकारने जातीय सलोखा ठेवण्याचे आवाहन केलेले आहे। मराठा आणि ओबीसी असा जातीय संघर्ष निर्माण होणे राज्याच्या सामाजिक सलोख्यासाठी धोकादायक आहे, त्यामुळे हा प्रश्न सामंजस्य सोडवणे सरकारची भूमिका आहे। आता मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षामुळे सध्या महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरण ज्याला आपण पोलरायझेशन म्हणतो ते चित्र निर्माण झालेले आहे, ज्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे। सरकार एका बाजूला मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण देण्यासाठी पावले उचलत आहे तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आश्वासन देऊन दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला। दोन्ही समाजाला मान्य होईल असा कायदेशीर आणि टिकाऊ तोडगा कारण हे सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान आहे। तर ही होती मराठा आणि ओबीसी आरक्षणाबद्दलची माहिती। आता याच्यानंतर आपण SC उपवर्ग जे ध्रुवीकरण चालू आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहे आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आमच्या खोज मास्टर चॅनलला तुम्ही लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।